स्टँड आणलंय. आल्या हो हा स्टँड आहे म्हणून. मावशी त्याला धक्का मारसा. हॅलो हरे 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 पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय हरे 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः कैचा विभीषण शरणागत कोटे रावणेशी झुंज होत लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण येतो युधासे श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. पुण्य पावन पवित्र असणारी ही कोलंबी नगरी. पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारा हा ग्रंथ यथासांग पद्धतीनं चालू आहे. सज्जन हो मायबाप हो, पहिलं प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुती रायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध व तसेच आमचे गुरुवर्य यदुवन महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन भावार्थ रामायण ग्रंथातील युद्धकांड प्रसंग आणि युद्धकांड प्रसंगातील लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातला हा 5वा अध्याय. 5व्या अध्यायातली उर्वरितली सेवा. सज्जन हो, कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे. 2 भक्त एकत्रित आलेले आहेत. राज ऋषी भरत आणि मारुतीराया या दोघांचा संवाद अतिशय आनंदानं प्रेमानं होत आहे. या वहीमध्ये राज ऋषी भरतानं 4 प्रश्न विचारला मायबापो. मारुतीरायाला राज ऋषी भरत रामासारखे दिसाले आणि म्हणून राम म्हणून त्या ठिकाणी मारुतीराया बोलले. राज ऋषी भरतानं विचारलं, कुठला राम, कोणासोबत युद्ध होत आहे, कशामुळे युद्ध होत आहे, मूर्छेने येऊन का पडला, बर काय, आणि युद्धाला काय कारण आहे, अशा प्रकारचे प्रश्न राज ऋषी भरत मारुतीरायाला विचारू लागलेले आहेत. कोण अर्धा तू गेलासे पर्वत कशाला घेणे तोसे वेळा वेळा राम स्मरसे रामे तुम्हासी सखे कैचे. मारुतीरायाला राज ऋषी भरत म्हणाले, कोण्या अर्थी इकडे गेलेला आहेस आणि काय म्हणून एवढा मोठा पर्वत नेत आहेस, बर काय, 20 कोस उंच आणि 40 कोस रुंदीचा पर्वत घेतलेला आहेस, बर काय, आणि कशामुळे युद्ध व्हायलंय मला थोडं सविस्तर सांग बर का. माझा सांग
परमार्थ कसा करावा हे राजऋषी भरताकडून तुम्हा आम्हाला शिकायचंय महाराज. हा सर्व संदेह मारुतीराया, माझ्या अंतकरणातला हा जो विचार आहे, हा विचार असणारा परिपक्व मला सांगा. माझ्या मनाला शांती लागू द्या, मला आनंद वाटू द्या. आणि जर हा वृत्तांत सांगण्याशी गेला तर अनर्थ होईल. बघा माय बापू, अतिशय नम्रता धारण करून राजऋषी भरत असणारे मारुतीरायाला विचारू लागलेले आहेत. तुझे मोठे राम स्मरण म्हणून तुझ आलो शरणा, पुढे ती घालतो लोटांगणे, राम कथन मज सांगे. राजऋषी भरत मारुतीरायाला म्हणाले, तर मारुतीराया, तुझ्या मुखामध्ये अखंड रामाचं चिंतन आहे आणि म्हणून मी तुला शरण आलेला आहे. शरण शरणजी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या दावाता मग दावाव्या सुभटा. मारुतीराया, तुम्ही नामधारक का? बर काय, अखंड नामाचं चिंतन करत्या. सज्जन हो, हे नामाची ताकद आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते वेगणे. चिंतन करा थोडस. तुम्ही आम्ही असणारी रामकथा ऐकावं आणि नामस्मरण करावं. बरं काय, भारत प्रेमाचा संपुणे, प्रेमे बांधिला कपिनंदने. नाव कोणी भरत चिन्हे, राम म्हणून उपहासे. थोडस चिंतन करा माय बापू. राजऋषी भरत हे प्रेमळू आहे आणि म्हणून प्रेमानं मारुतीरायाला बांधलं माय बापू. चिंतन करा, कारण प्रेम हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महाराज. प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमा विना नाही समाधाने. सज्जन हो, जगावर विजय मिळवता येते, देवाला आपल्यासारखं करता येते, वैर्याला सुद्धा आपल्यासारखं करता येते. फक्त प्रेम देवावं लागते. राजऋषी भरतानं मारुतीरायावर प्रेमानं विजय मिळवलं. बरं काय, मारुतीरायाला प्रेमामध्ये बांधलं माय बापू. आणि मग मारुतीराया राजऋषी भरताला न ओळखत, राजऋषी भरताला असं वाटलं मारुतीरायाला की हा रामच आहे, या हेतून बोलू लागलेले आहेत. उपहास मिश कपिनाथ, रामाते वर्णिते. सूक्ष्म सर्वगत अनंत, सदोदित सांगत. मारुतीराया मनामध्ये विचार करायला येतात आणि उपासिता. बरं काय, मारुतीरायाला असं वाटलं की हे रामच आहे. थोडस चिंतन करा माय. आणि म्हणून राम म्हणून मारुतीराया बोलायला येतात. काय बोलतात बोला. जगाची जायचा तकवी दोषे, तैसे मदशी चालना. मारुतीराया म्हणाले, तो देवा, मला असला अजिबात जमणार नाही. जगाला ठकवालाच पण माझ्या पुढे अजिबात चालणार नाही. मी तुझा निज भक्त आहे. राम होते काय माय? राम नव्हते, पण मारुतीरायाला वाटू लागलेला आहे. उघड सर्वत्र जशी आस्वादी विकाव्या रावीशी जगीच जगाला दिसाची, पाताल पशी सूक्ष्मात्मे. आणि राजऋषी भरताना म्हणाले, तर तू उघड सर्वत्र असशी, असूनी जगा वेडे लावीशी. देवा, तू प्रत्येक ठिकाणी आहेस, पण जगाला वेड लावलेला आहेस. पण ते गोष्ट माझ्याजवळ जमणार नाही, कारण जन्मोजन्मीचा मी तुझा सांगती आहे. अशा प्रकारचं बोलू लागले. निघाले
निघाले ते नागवले महाराज आणि नागविले ते हळाळिले आणि दिगंतरी म्हणजे या जगात हिंडले पण तेव्हा तू त्याला मिळालेला नाही पण ते माझ्या जवळ चालणार नाही बोला हे जे पावया निघाले ते उघडे खाऊ लागले एकी रस सेविले पाहू लागले तुझ लागे आई देवा म्हणले काही असणारे ब्रह्मरस ठेवले पण त्याला सुद्धा तू मिळालेला नाहीस देवा एवढा असणार जगामध्ये असून सुद्धा चिंतन करा महाराज देव नाही ऐसा ठाव रिकामा कुठं आहे का महाराज अजिबात नाही प्रत्येकाकडे देव आहे महाराज तुमच्या आमच्याकडे आहे तुकोबारायाचा अभंग आहे देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर सज्जन अशी अवस्था असून सुद्धा देवा तू भेटला नाहीस बर काय एका माता जय भारे केवळ विले शरीरे एक सेवे ते उदक मात्र एकी नाही सांडेले थोडस चिंतन करा मारुती राज ऋषी भरताला राम म्हणून बोलाले देवा काही जणांच्या मातावर जटाभार आहे काही जण वारं खाऊन जगले काही जण पाणी पिऊन जगले आणि काही जण पाण्याचं सुद्धा त्याग केले बरं काय सांगायचं तात्पर्य असं आहे सज्जनो योग याग विधी केले पण त्याला सुद्धा देव मिळाला का महाराज योग याग विधी येणे नये सिद्धी मायाची उपाधे दंभ धर्म आणि म्हणून देव कुठं आहे तर देव असणारा प्रेमामध्ये आहे महाराज आणि प्रेमानं देवाला विजय मिळवता येते बोला एक झाले वरकलांब एक जमात चार पुरे बोला एका तणाचे शेजारे एका सवितर नरकेशे ऐक म्हणले देवा काही वल्कल्ले अंबर केले काही कातड्याचं वस्त्र परिधान केले काही तरण शेजेवरी झोपिले गवताचं आसन केले महाराज तिथं झोपले आणि तिथं भगवंताची धावा केले पण त्याला सुद्धा देव मिळाला का मिळाला नाही बोला एक झाले ती बोलते दंडे मोठे बघवे तुडके एके वेळेले फडके एक बोलके त्याच्या तुरे सज्जन माय बापो काही दंडी मुंडी भगवे सुडके घातले माय बापो काही असणार ते फडके घातले पण त्याला सुद्धा देव मिळालेला नाही सर्वांगी भ्रमण वेगे करवेसे ऐक म्हणजे देवा अशा प्रकारची अवस्था या भक्ताची झाली त्याला सुद्धा मिळालेला नाही असं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे का? माझाशी वाचले माते मी तसे समजते वा मनाची जत बोला समजत सांगेने ऐक ऐक देवा म्हणले ते मजसीन झाले मात ते मात माझ्याकडे चलत नाही देवा अजिबात नाही जिथं जिथं लपलास तिथं तिथं मी आलेला आहे येणार आहे देवा बर काय आणि म्हणून माझ्याकडे सोंग करू नको बर काय आणि बघाय गेलं तर त्या ठिकाणी दिसतोच पण लक्षात येईना किंवा तिथं मिळणार देवा ते माझ्या जवळ जन्मणार नाही बोला धारे माग करता वेळेला गजळे पुढे थांबायचे आशा रक्ता राधा द्रवता आचरा भरोकडे देतात येत रूपाने करते धरते हात पाय पोटे घालून देतात पारत्या करीतात की बरा बरोबर पडला पाठीवरी वरकीने दिसे तरी येते तेरता निदान रूपांतरी पुढे धावण्या धावता मागेचे भेले भेले सुकरचे वेगीने जाते वर्षे कोणा मागेचे आणि वारा तिथे वेगी झाले झाले दाबाडे पसरे बाहेर गुरगुर करते कामात करे नडाके चरी वने टाकसे ऐक म्हणजे देवा मत्स्य रूप धारण केलास तिथेही आलो तिथून निघाल्यावर कासवाचं रूप धारण केलास तिथेही आलो आणि तिथून निघाल्यावर नरसिंह प्रल्हादासाठी रूप धारण केलास देवा तिथं पण आलो आणि तिथं आल्यावर बी निघालास बर काय बोला नका काय चतिका मध्ये हात धरवल्या गावरी उतरते टाकरी करची भोरी पाक
ते निदान जाणे ठिकाण वर्षी बाबडा भिकारी रंगा तिने कुबदा होणे देखा बळी पाचशे बिघा मागचे बळी राजा चतुर्भारी त्यांनी एवढे आणि दारुणे बाबा काही आता प्रवृत्ती ते तुरी लपदावर सोडे मागिन वान सांगते मागडे मग मा फुले मायेचे मन निजनी वारे कारेसे आई काळी देवा म्हणले तिथून निघालास आणि वामन रूप धारण केलास बळीराजाच्या दारात भीक मागलास म्हणले बर काय आणि तिथं त्या बळीराजा चतुर होता त्यानं धरलं महाराज 3 पाय जागा दान दिली बर काय एकानं पृथ्वी आठवली दुसऱ्यानं आकाश आणि तिसरा पाव बळीच्या डोक्यावर ठेवलं पाताळात नेलं आणि पाताळात नेल्यावर बळीराजानं पायाला धरलं बर काय आणि आता सुद्धा बळीच्या इथं मायबापा हो देव असणारा घुंगराची काठी घेऊन द्वारपाल रक्षक म्हणून आहे बर काय आणि म्हणून देवा तिथून निघाला आणि आता एवढे 18 पद्म 56 कोटी 72 कोटी जमा केलास बर काय लटकीच मोकलोने धाये रडसिये माये माये लोक म्हणते झाले काय अपूर्व पाहे केवळे आई काय देवा म्हणले रेणुका मातेला माय माय म्हणलेला आहे बर काय त्या माईची स्वतः मुंडी कापलास आणि त्या माईकडून बापाकडून ते वर मागून माईला उठवला हे माय म्हणलास आणि रडू लागला देवा हे मला सगळं माहित आहे बर काय आताचे पहा पार्वकडे किती मिळवी माकडे सागरी तारोनिया गुंडे सुंदर पांचाळ काही वाडे घेतले ऐक म्हणले देवा या 7व्या अवतारामध्ये आत्ताच राज ऋषी भरताला राम समजून बोलाले महाराज किती मिळालेले माकडे या वानर लोकांना जमा केला समुद्रावर शेतूचं बंधनाचं काम केला बर काय आणि त्या लंकेमध्ये प्रवेश झाला 16 पर्वताच्या जवळ देवा जिथं जिथं तू गेलास तिथं तिथं मी आलो आणि माझ्या पुढे हे चालणार नाही बर काय करोनिया मारे बाबा रे विला लक्ष्मणे शरणागत बिभीषणे तोही जाणून पळालासे ऐक म्हणले देवा करून या महारण भयानक असणार रण झालं देवा तुझ्यामुळे तिथं लक्ष्मण मरणाच्या मुखात पडलेला आहे देवा आणि लक्ष्मणावर त्या ठिकाणी ती अवस्था आली शरणागत आलेला बिभीषण आहे त्या लोकांना तिथं सोडून आलास देवा तुझं योग्य आहे का कारण तुझा लहान भाऊ आहे मरण मुखात पडलेला आहे देवा बर काय मारुती रायाला वाटालय राम होय आणि राम होय म्हणून उद्देशून बोलालय अजून काय म्हणाले बोला तू राम मी मारुतीला प्रेम झाले मध्ये उठ ताण सिगऱ्या गती उरला भरती उठ बाबया आई काय म्हणले देवा तू राम मी मारुती लपणेला चाले माझ परती देवा माझ्यासोबत लपणं चालणार नाही लवकर उठ कारण उर्मिला मातेचा पतिदेव म्हणजे लक्ष्मण राया त्या लक्ष्मण रायाला उठवायचं आहे देवा मला माझ्या मालकाचं काम करायचंय मारुती राया बोलू लागले देवाने मोहाची बुद्धी देवाने आज्ञा प्रती कोण म्हणून माझ्या प्रती पुजवली चिती हारासे ऐक म्हणले देवा मोहाची बुंती घेतलेला आहेस दीनवरती घेतलेला आहेस राजऋषी महाराज दीन अवस्थेत बोलायला येता देवा हे चालणार नाही दीनवरती बाजूला टाक आणि माझ्यासोबत चल बर काय त्याशी मारी नयता पुती बांधली नाही रे सत्य श्रीरामा ऐक म्हणले रामा
तर माझ्या शेपटाने तुला बांधून नेईल. काय भक्ती म्हणावं माय मारुती रायाची. राम समजून म्हणाले का एका रावणाला माराय वेळ लागेल का? लागणार नाही. आणि म्हणून तुला नेल्याशिवाय राहणार नाही देवा. काय शब्द आहेत महाराज मारुती रायाचे. मारुती राय म्हणाले का लक्ष्मण एकदा उठविला निर्दाळी न रावणा. देवा तुम्हाला चिंता करायची गरज नाही. लक्ष्मणाला उठवतो, रावणाला मारतो आणि बिभीषणाला लंकेच्या राज्यपदावर बसवतो. देवा तुम्ही माझ्या सोबत चला. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. विनाशिता सुंदरी सूर सूर विना निजगदरी सुरवरांचे जय जयकारी. वारे बाबा अयोध्या नगरे प्रवेशो. ऐका म्हणलं देवा सीता सुंदरी, सुंदर असणारी सीता माता त्या माईला सोडवल. देव लोक रावणाच्या बंदीशाळेत पडलेले. देव लोकांची सुटका करील आणि सर्व लोकांना तुझ्या सगळ लक्ष्मणराया सगळ वाद्य वाजत असणार अविद्या नगरीला घेऊन जाईल बर काय. इथून तुला नेल्याशिवाय राहणार नाही देवा. लवकरात लवकर उठा. बाजूला अजिबात जाऊ देणार नाही बर काय. आणि लवकरात लवकर तिथं जाऊन लक्ष्मणाला उठवायचं आहे आणि रावणाला मारायचं आहे. तुझ्या माता पूर्वी शिकायचे वेळी सुंदर नेत्याची गोळागोळे एका तिने पाप पे तिने सगळे जय मारू ऐसा करपा रुपयाता नवीचे पैसे बघतात त्याच्याकडे सांगतात देवता काय झाली स्वर्गीय चिंतित सुरवर रावणा मारे रामचंद्र पंधरा समग्र निरंतर वाट पाहतील ऋषी मला काचे भाजी आला घेतात ते सुंदर रामा मारे रावचा त्या बोला सहजात करे. आई काय म्हणले देवा चिंतन करा महाराज. ज्या सूर्यकुळामध्ये तू जन्माला आलास त्या कुळाचं कर्तव्य काय आहे. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले. आई देवा तू त्या सूर्यकुळाला डाग लागू देऊ नको. देव लोकांना चिंता लागलेली आहे. देव लोक म्हणाले तर आम्हाला रावणाच्या तावडीतून भगवान परमात्मा सोडतील आणि म्हणून देवा वेळ लावू नको. चल बर काय. ते प्रतिज्ञा साध्य करी रावणात जीवे मारी शरणागताच्या कबरीचे बत्ता करी विलासा अशोकवनी के माजारी आणखी चितास्मरी ते सोडून करे अभिषेक करी विभिषा तुझी आणि रघुनाथा पोरीने घाले सरता तुझे नाही सकप्रता असाधारता भूमी बारे. ऐक म्हणलं देवा या पृथ्वी तलावर भूमिभार झालेला आहे. राक्षस रावण माजलेला आहे. देवा वाल्मिकाचे शब्द सत्य कर आणि तू इथून चल देवा. या राक्षस लोकांचा संहार करायचा आहे. निर्वाणे कासयासाठी दर्शे मौने तुझे वेदना करे गमने येथे ते प्राण आत्ता सांडिने. काय प्रेम आहे महाराज मारुती रायाचं चिंतन करा. देवाला आतापर्यंत बोललो आणि म्हणाले देवा 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 अरे किती तपासील. मारुती राया राजऋषी भरताना देव म्हणून बोलालेत महाराज. वेळ लावू नको देवा. देवा तुम्ही जरी एकदा गेले ना तर माझा प्राण इथं सोडून टाकील. बघा महाराज मालकाचं कार्य करू लागलेले आहे.
रामकथा फार गोड आहे. रामकथा ऐकावा आणि रामकथा जीवनात उतरायसारखी आहे महाराज. काय मारुती रायाचा विचार आहे माय बघाय. रामकथा या जीवाची व्यथा दूर करणारी आहे महाराज. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरतील जना सज्जनो मायबापो, ज्यानं रामकथा श्रवण केलंय त्याचे पूर्वजाचा उद्धार होते. नरकात जरी असले तरी त्याला नरक चुकते आणि त्याला स्वर्ग कैलास वैकुंठ प्राप्त होते महाराज. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर रामकथा श्रवण करावं महाराज. पण श्रवण करते वेळेस एक चिंतन करावं. ज्ञानेश्वरी मध्ये कोई आहे माय तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखास पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. आणि म्हणून रामकथा अवधान देऊन ऐकावं. नमन तुझे या पायासे लोटांगण चरणासे बहुत झालो कासावेचे सुंदर युद्धासे नवचता. काय मारुती रायाचा विचार आहे महाराज. मारुती राय म्हणाले तर देवा 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 मी तुमच्या चरणावर नमन करतो. तुमच्या चरणावर लोटांगण घालतो देवा. देव होते काय माय राज ऋषी भरत म्हणजे रामासारखे होते महाराज. आणि राज ऋषी भरताला देव म्हणून बोलाले तर देवा मी तुमच्या चरणावर लोटांगण घालतो देवा. मी तुमच्या पाया पडतो तुम्ही उठावं देवा. लवकर चला लक्ष्मणाला उठवायचंय महाराज. मारुतीरायाचं प्रेम आहे महाराज. मारुतीरायाचं जिव्हाळा आहे. भावा भावावरलं प्रेम काय मारुतीरायाचे शब्द आहेत. मारुतीरायाच्या डोळ्यावर अश्रू गळू लागले. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर चला नाहीतर काही करू नाही देवा अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. अश्रू आले दोही डोळा गात्रे कापते चळचळा. सर्वांगी शोधा कल्लोळा चालिला कपिनीकडे जाऊ पाहे. काय विचार आहे महाराज मारुतीरायाचा. मारुतीरायाच्या डोळ्यावर अश्रू गळू लागले. माय चिंतन करा महाराज. किती रुपये दिलं तर रडणं येईना माय बापो. ते प्रेम पाहिजे अंतकरणातलं जिव्हाळा पाहिजे महाराज बरं काय. आणि जिव्हाळा नाही गेला माय बापो डोळ्यावाट जर वक्त्याच्या अश्रू गळले गेले तर त्याला वक्त सुद्धा म्हणता येईल माय बापो. आणि डोळ्यावाट अश्रू गळू लागले. मारुतीरायाच्या अंगावर घाम सुटला. अंगानं साऱ्या घाम गळू लागला आणि शरीर असणार चळचळ 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 कापू लागलं मारुतीरायाचं. मारुतीरायाचं प्रेम हे रामावर होतं महाराज. अखंड नामधारक होते मारुतीराया. सजन हो आता शरीर असणार तर 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 कापू लागलं. मारुतीराया विकळ झाले आणि मारुतीरायाचा प्राण जाते की काय अशी अवस्था मारुतीरायाची झालेली आहे. खता कपीचे चिन्हे श्रीरामे प्रेमे गहने भरत झाला मूर्छा पडणे देह बाबाची जाणे विसरला. बघा बापू मारुतीरायाची असणारी अवस्था राज ऋषी भरतानं बघितलं. आणि बघितल्यावर मारुतीरायाचं दुःख मारुतीरायाचं प्रेम आणि त्या प्रेमामध्ये राज ऋषी भरत विकळ झाला महाराज. महाराज ऋषी भरताचं हृदय भरलं. राज ऋषी भरताच्या डोळ्यावर अश्रू गळू लागले आणि राज ऋषी भरत थरथर कापू लागले. चळचळ चळचळ कापू लागले. राज ऋषी भरत असणारे त्या ठिकाणी विकळ अवस्थेत गेले. समोरच्याचं प्रेम बघितल्यामुळं या राजऋषी भरताचं प्रेम उछळून आलं.
रामावरलं प्रेम मारुती रायाचं आणि मग त्या ठिकाणी अतिशय दुःख भरत राजाला झालेलं आहे. दोघांची अवस्था झाली महाराज. नाटवे देवव्रती, देहावरलं भान राहिलं नाही माय. तुम्ही आम्ही पोतीला येत्या पण देहावर भान ठेवून येत्या आहे की नाही. अर्धी पोती संपली तर हरकत नाही पण जेवून गेल्याशिवाय राहिना महाराज आहे की नाही. सगळं काम धंदा सारून येत्या माय बापू पण मारुती राया देहावर आहेत का. राजऋषी महाराज देहावर आहेत का महाराज. चिंतन करा माय बापू. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहात सांभाळे. तुम्ही आम्ही कोण्या प्रकारची भक्ती कराल्या आणि राजऋषी भरताची आणि मारुती रायाची कशी भक्ती आहे माय बापू. अशी अवस्था त्या दोघांची झाली. दोघे असणारे मूर्छे नाही येऊन पडले आणि पडल्यावर काय होते बोला. नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म धर्मे नाटवे रूप नामे बोला. संभ्रम पडियाला क्रियाक्रम आठवण आले. धर्म धर्म काय कार्य काय आठवण आले महाराज. राजऋषी भरत मूर्छेला आली राजऋषी भरताला आणि राजऋषी भरत त्या ठिकाणी मूर्छेला येऊन पडले. पडल्यावर काय होते बोला. थांबायचं काय थोडस थांबा. एवढं होत्या दुःखाची अवस्था. 18 येरीकडे कपिनंदना धारा ती विस्मया पडे श्रीराम नवोनिया कोणे मज संपूर्ण लक्षणा. बघा माय बापू दोन्ही भक्ताची अशी अवस्था झाली. इकडं मारुती राया सुद्धा मारुती रायाला वाटायला या समोरचा राम आहे. लक्षिता चिन्नी लक्षणा लक्ष लावालेत मारुती राया. मारुती राया अखंड रामासोबत आहे तरी पण कळालं का महाराज. लक्षात आलं का. आलं नाही माय बापू. तुम्ही आम्ही कोणासोबत आहात चिंतन करा. आणि म्हणून मारुती रायाला सुद्धा दुःख झालेलं आहे. श्रीरामाचा एका अंशवना नाही रूप लावणे गुण काय गुणे नाही. श्रीरामा ठाणमान नेटका मेघश्याम तरुण देखा काचे पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजरे कपी विचारी मनात तव भरताला संस्कृत घाली लोटागण तुरत कपिनाथ विनिमिला तू रामाचा आणि जपक सकाळ उलग हनुमंत रामाची गीता गीत रामाची सर्वदा मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजन येत महामंडू नायक श्रीरामाचा कथा गंधू आभागे सिंधू मी अके. आणि मग त्या ठिकाणी बाबापो दोघांची अवस्था झाली. आणि अवस्था झाल्यावर मारुती रायाला लक्ष लावलं तर लक्षात येणार आहे. थान मान गुण लावण्य सारखं आहे महाराज. काही एक उन्हा सुद्धा एक आणा सुद्धा उन्हा आहे का नाही. आणि म्हणून असणारा मारुती रायाची अवस्था झाली. राजरूपी भरताची ती राजऋषी भरताची ती अवस्था झाली. आणि म्हणून दोघेही जण असणारे चिंता करू लागलेले आहेत. येते श्रीरामाचे नाम नाटवे श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजनार मी एके. राजऋषी भरत म्हणाले तर आतापर्यंत मी रामाचं चिंतन केलं नाही. केले नाहीत काय महाराज. अखंड नाम स्मरण केलेत महाराज. नंदीग्राम राममय केलेले आहेत महाराज. तिथं मच्छर नावाची अवस्था नाही बर काय. हे ईश्वरची माझे घर आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर तो झाला. ही अवस्था कोणाची होती. राजऋषी भरताची होती. आणि राजऋषी भरत म्हणाले आतापर्यंत मी कुठल्याही देवाची कथा ऐकली नाही. देवाचं चिंतन केलं नाही. देवाचं कार्य केलं नाही. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. तू समाजे कपिनंदना सभावे भेटला श्रीराम भजना रमय विनय निशियाना प्रेमागण श्रीरामे सर्वेंद्रियाच्या काही राम कोणता तुझे दे रामा वाचून यांचे काय म्हणून पायी विनित आधी 14 वर्षापाठी कपी तुझा वाकपटी ऐकली श्रीरामाचे गोटे तेने पोटे अवस्था. ऐका बाबा
राज ऋषी भरत मारुती रायाला म्हणाले तर मारुती राया ऐका, आतापर्यंत मी रामाची कथा ऐकली नाही. तुम्ही अखंड नामधारका, अखंड रामाचं चिंतन करणाऱ्या आणि भगवान परमात्मा कृपाळू आहे. तुम्हाला इथं पाठवले का मारुती राया, मी तुम्हाला विनंती करतो बरं काय, ऐकावं या श्रीराम कथा वा हरी आणि मारावस्था भक्तोत्तमा कपिनाथा उदास तन सावी सज्जन बाबा. राज ऋषी भरत मारुती रायाला म्हणाले तर मारुती राया ऐका, अंतकरणाच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी कथा ऐकायला आवड लागलेली आहे, उल्हास वाटत आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझे चिंता त्याचे सर्व आहे. आणि म्हणून मारुती राया माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी आवड निर्माण झाली, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो मला कथा ऐकू द्या बरं काय. हरणे सिंहेचे चिंतेत वा जो कोणी सांगेल रामचरित आज तो भेटला सीत तरी सादंत मत सांग. आरणेसी म्हणजे रात्री दिवस बरं काय. भगवान हे देव मारुती राया मला आरणेसी एकच चिंतन लागलंय, कोण रामाचा भक्त येईल, कधी येईल आणि कधी मला रामकथा सांगल. दैवायोगानं मारुती राया तुम्ही इथं आलात आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो मारुती राया, बघा माय बापू तुमचं आमचं काय भाग्य म्हणावं माय. आम्हाला कुठल्याही प्रकारचं सायास न करता न लागती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा ठायाच बैसुनी करायक चित्त. आवडे अनंत आळवावा. आपल्याला काही सायास लागायलाय काय माय. तुमच्या गावचे वाचक सूचक वयोवृद्ध आहेत, ते वर्षानुवर्ष कथा ठेवाले, फुकट मध्ये आम्हाला कथा मिळाली आहे की नाही माय. आणि मग ती कथा आवडीनं ऐकावं बरं काय. गोनी दासी येते घरी मज होईल प्राणांते गोपिल रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हणोने. काय भरताचे विचार आहे महाराज. राजऋषी भरत म्हणाले काय मारुती राया, मला जर रामकथा ऐकण्यास गेलास सांगण्यास गेलास तर तुझ्यावर देवाचा कोप होईल मारुती राया. का म्हणालेत महाराज, जर मला रामकथा सांगणं गेलास, माझ्या अंतकरणाला समाधान करणं गेलास तर मी प्राण सोडीन. आणि मग मला रामचंद्र प्रभूला चांगलं वाटेल का, आनंद वाटेल का. तुझ्यावर तुझ्या मालकाचा कोप होईल मारुती राया. आणि म्हणून मला रामकथा सांग बर काय. तिकडे स्वामी शोभेले इकडे माझा प्राण जाईले उभय संकटेशी नचिले विश्व ही बोल तुझ लावेले. मारुती रायाला राजऋषी भरत म्हणाले तर प्रेमानं मारुती राया तिकडे तुझा मालक तुझ्यावर शोभेल. रामचंद्र प्रभू अतिशय त्या ठिकाणी भयानक तुझ्यावर राग होतील आणि इकडे माझा प्राण जाईल रे मारुती राया. मारुती राया तू जर मला रामकथा सांगणं गेलास आणि माझा जर प्राण गेला तर या तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तुझी अपकीर्ती होईल मारुती राया. काय रामकथेचं प्रेम राजऋषी भरताला आहे महाराज. काय विचार आहे राजऋषी भरताचा बरं काय. आणि म्हणून राजऋषी भरत मारुती रायाला विनंती करू लागलेले आहेत. मने वांचोने वा मज
अपेक्षा आहे महाराज. राजऋषी भरत असणारा एवढं विनंती केलं, मारुती राया असणारे ऐकिले बरं काय. आणि ऐकिल्यावर त्या ठिकाणी मारुती रायानं लोटांगणच घातलं. माय बापो, राजऋषी भरताना मारुती रायाला प्रेमानं बांधलं. माय बापो, तुम्ही आम्ही एखाद्यावर अत्याचार करून बांधत्या, रागारुद्र होऊन बांधत्या, पण राजऋषी भरत मारुती रायाला प्रेमामध्ये एका दोरीत बांधले. मारुती राय असणारे लोटांगण करते, चिंतन करा बरं काय. झाली का सेवा? बरं काय हरकत नाही. लोटांगण घातलं मारुती रायानं प्रेमाला बघून बरं काय. प्रेमानं विजय मिळवता येते महाराज. आणि म्हणून तुम्ही आम्ही या जगाला प्रेम देऊ महाराज. काही सोबत येईना हो, कोट्यावधी रुपये कमवा पण सगळं सोडून जावं लागते महाराज. आणि म्हणून जगाला प्रेम देवावं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. आणि म्हणून एकच धर्म आहे, ते म्हणजे प्रेम. आणि प्रेम देवावं बरं काय. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज के जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. यानंतर वाचक विठ्ठल महाराज गंगाखेडकर यांनी ताबडतोब यावं व सूचिकाची सेवा करण्यासाठी रामराव पाटील बालाजी महाराज चला या. कळंबेकर या. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा मारुती रायाचे आणि माझे गुरुवरी गोपन महाराज यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण राव. या देवा. अलीकडे